शेअर मार्केट. अमेरिकेतून आली मोठी बातमी. शेअर बाजारात घडणार मोठी घटना. निफ्टीत सेन्सेक्सला मिळणार तेजीचा डबल डोस. स्टॉक मार्केट लेटेस्ट अपडेट्स टुडे. अमेरिकेतील चलनवाढ नियंत्रित करण्याबाबत सेंट्रल बँकेच्या यूएस फेड रिझर्व्ह सकारात्मक दृष्टिकोनामुळे जागतिक बाजारपेठेला स्थिरता मिळाली असून भारतीय बाजारावरही याचा परिणाम दिसून येत आहे. अलीकडच्या चढ-उतारानंतर शेअर बाजाराची गाडी पुन्हा एकदा तेजीच्या रुळावर परतली असून मागील काही दिवसात देशांतर्गत बाजारात प्रचंड घसरण होताना दिसून आली होती. देशांतर्गत शेअर बाजारात मागील आठवड्यात प्रचंड घसरण झाली आणि घसरणीचा ट्रेंड जवळपास 5 दिवस सुरू राहिला. लोकसभा निवडणूक निकालांच्या अनिश्चिततेमुळे बाजारात पडझड झाली असून नजीकच्या काळात बाजार आणखी खोलवर जाईल अशी अटकळ बांधली जात होती. पण भारतीय बाजारांबाबतचा विश्लेषकांचा समज चुकीचा ठरला आणि गेल्या काही दिवसांमधील चढ-उतार मागे टाकून सेन्सेक्स, निफ्टीमध्ये तेजीची हिरवळ परतली. मात्र वरच्या स्तरावरून प्रॉफिट बुकिंगमुळे बाजारात पुन्हा लाल रंग परतला. अशा परिस्थितीत बाजारातील ही तेजी अचानक का आली हा प्रश्न आहे. भारतीय शेअर बाजारात हिरवळ. शेअर बाजारातील व्यवहारांवर नेहमीच देशी-विदेशी घडामोडींचा परिणाम होतो. तर यामधील अमेरिकेच्या सेंट्रल बँकेचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी महागाई आणि व्याजदरावर केलेले भाष्य सर्वात महत्त्वाची घडामोड आहे. त्याचवेळी नुकतच बाजारातील खोल घसरणी दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की मोदीजींचे स्थिर सरकार येणार आहे आणि बाजार निश्चितपणे वर जाणार आहे. बाजारात हा तेजीचा कल कायम राहील की नाही आणि कोणत्या स्तरावर खरेदी करावी हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. अमेरिकेतून आले सकारात्मक संकेत. यूएस फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी व्याज दरावर महत्त्वाचे विधान केले आणि म्हटले की अमेरिकेतील चलनवाढीचा दर 2024 पर्यंत घसरत राहील अशी त्यांना अपेक्षा आहे. पण पहिल्या तिमाहीत किंमती अपेक्षेपेक्षा वेगाने वाढल्यानंतर त्यांचा किंचित विश्वास गमावला. एसबीआय सिक्युरिटीजचे सुदीप शाह म्हणाले, यूएस फेडचे प्रमुख पॉवेल यांनी यूएस अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे, श्रमिक बाजाराबरोबरच व्यावसायिक गुंतवणूक देखील ताकद दाखवत असल्याचे मान्य केले. पण त्यांनी म्हटले आहे की चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी धोरणात्मक निर्बंध अधिक काळ चालू राहू शकतात. परंतु त्यांनी व्याजदरात कोणतीही वाढ स्पष्टपणे नाकारली, जी जागतिक समभाग बाजाराच्या दृष्टिकोनातून सकारात्मक असेल. भाजपचा अब की बार 400 पार नारा. गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या शेअर बाजारातील घसरणीला गृहमंत्री अमित शहा यांच्या टिप्पणीनंतर पूर्णविराम लागला. अमित शहा म्हणाले की शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा निवडणुकीशी संबंध जोडू नये. त्यांनी म्हटले की मी बाजारासाठी कोणतेही भाकीत करत नाही. कदाचित पण सामान्यतः जेव्हा स्थिर सरकार येते तेव्हा बाजार वधारतो. म्हणूनच मी म्हणतोय की 400 पार होणार आहे आणि मोदीजींचे स्थिर सरकार येणार आहे. निश्चितपणे बाजारवर जाणार आहे. निफ्टीसाठी कोणता स्तर महत्त्वाचा? एसबीआय सिक्युरिटीजचे सुदीप शाह म्हणाले, आता 22,080 ते 22,210 अंकांची पातळी निफ्टीसाठी महत्त्वाचा आधार ठरेल तर निर्देशांकाला 22,300 ते 22,320 अंकांच्या पातळीवर प्रतिकाराचा सामना करावा लागेल. परंतु निफ्टीने 22,320 अंकांचा आकडा पार केल्यास शॉर्ट कव्हरिंगमुळे वाढ होईल आणि 22,420 ते 22,450 अंकांपर्यंतची पातळी दिसून येऊ शकते.